जे स्वतःच्या पायावर चालू शकत नाही, पण त्यांनी लाखो निराश लोकांना जीवनात धावायला शिकवलं. सरांचं गाव राहुरी असून हे केवळ नामवंत शिवशाहीरच नाही, ते एक उत्तम कीर्तनकार, एक प्रेरक व्यक्ता म्हणून ओळखले जातात. एक प्रसिद्ध शाहीर असूनही कीर्तन शिकण्यासाठी त्यांनी आपला कोणताही बडेजाव न बाळगता एक सामान्य विद्यार्थ्यासारखे कष्टाने धडे गिरवत गेले. आज त्यांनी नाशिकमध्ये शिवाश्रम उभारून शेकडो दिव्यांग बांधवांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी देऊन स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवले आहे. आज आपल्या झिरो टू हिरो विथ अनिल येवले या इंटरव्ह्यू पॉडकास्ट चॅनल मध्ये आज विश्व शिवशाहीर श्री विजयजी तनपुरे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आपल्या 49 मीटिंग झाल्या, पण शेवटची जी मीटिंग झाली तेव्हा स्वतः बाळासाहेबांनी आपल्याला बोलवून घेतलं होतं. ती 49वी मीटिंग नेमकं काय होती आणि ते आपल्याशी नेमकं त्यांनी कोणता संवाद साधला? त्याच्यामध्ये बाळासाहेब बोलले, तुम्ही शिवशाहीरच राहा, राजकारणात जाऊ नका. जरी तुमचं आडनाव पॉलिटिकल असेल तरी जाऊ नका, कारण तो तुमचा धंदा नाही, पेशा नाही, तो राजकारण्यांचा आहे. तुम्ही शिवशाहीरच राहा. आणि आणखी एक वाक्य असं बोलले की छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जी डफावर थाप पडायची, त्यानं एक समुदाय असा जागा व्हायचा, तेच काम करा. आणि खरं तेव्हापासून तेच काम धरलं आणि मग यशाचा नवा मंत्र शिवतंत्र लोकांना सांगायला लागलं. शारीरिक अपंगत्व असून 3 वेळा मृत्यूची आपण झुंज दिलेली आहे, तरी सुद्धा नेहमी चेहऱ्यावर हसू, प्रत्येकाशी बोलताना नम्रता आणि ही जगण्याची उमेद आपल्याकडे नेमकं येते कुठं? याला 3 कारण आहेत. पहिलं तर अनेक लोकांना चेहऱ्यावरचं हसू दिसतं, पण त्या हसण्याच्या मागचा वेदना किंवा तो संघर्ष अनेकांना माहीत नसतो. तर याला 3 कारण आहेत. पहिलं आहे शिवछत्रपतींचे विचार, आई वडिलांचे संस्कार आणि माझे गुरु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी दिलेली ती प्रेरणा किंवा पाठीवरचा थाप, याच्यावर मी आनंदाने जगतो. आजच्या तरुणांना जर छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगायचे असेल तर एका ओळीमध्ये आपण कसं सांगू शकतो? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणत्याही संकटातून बाहेर काढण्याची एक अद्भुत शक्ती आहे. म्हणजे शिवचरित्र तुमची संकट दूर करणार नाही, मात्र ते संकटाशी कसं लढावं याचं बळ देतं. कॅसेट निर्मितीपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता आणि किती अडचणी आल्या? बापरे, खूप अडचणी. म्हणजे मलाही वाटायचं ना माझे कॅसेट निघाल्या. मग मी शाहीर साबळेंना म्हटलं होतं की माझे कॅसेट निघते, बाबा याच्यासाठी चपला झिजाव्या लागते. मी विजय सेठींना म्हणलो, मला काढू दे पण कॅसेट ठेवून. मग त्यांनी मला ट्रेनिंग दिली, आवाजाचे चढ उतार. मग शनी शिंगणापूरचा पोवाडा निघाला आणि मग ती कॅसेट तयार झाल्यावर शाहीर साबळेंना दाखवली. म्हणलं ही कॅसेट आणि हे घासलेलं शँडेल. तेव्हा शाहीर साबळेंनी पाठ थोपटली. कारण म्हणून तरुणांना सांगतो की अपयश यशाला शॉर्टकट नाहीये, कारण ते मिळतं तर ते सहज मिळत नाही, तावून सुलाकून निघतं. पण त्याच्यासाठी सातत्य लागतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पोवाडा गावा ही कल्पना आपल्या डोक्यात कशी आली? रावरीतले एक पत्रकार होते भाऊसाहेब येवले, ते म्हणे बाळा असा एक पोवाडा काढायचा का एका रात्रीत नाव होईल. म्हणलं कोणाचं काढायचं बाबा? तिने बाळासाहेब ठाकरे. मग गेलो. पहिला जुना मातोश्री होता, ही पहिली भेट माझी. 2 मिनिटाचा वेळ मिळाला होता. मग बसलो, गायला लागलो शनी शिंगणापूरचा पोवाडा. ते खुर्ची वाजवत होते, आवडलं त्यांना. मग आता जशी तुम्ही आता माझी मुलाखत घेत तशी मी त्यांची घेतली. काय काय, कारण पोवाडा करायचं म्हणल्यावर माहिती पाहिजे ना. आणि मग 3 तास बसलो. कुणाबरोबर? बाळासाहेबाबरोबर. प्रत्यक्ष 93 साल. आणि मग म्हटलं ते काय कसं काय करावं. तर मला आपलं रमेश चौधरी रावरे त्यांनी पिक्चरही काढला होता. मला रमेशला नेलं तर मी बरोबर. त्यांची सही घ्या म्हणजे एका डायरीवर सही घेतलेली त्यांची. तेव्हा एक फोटो कॅमेरा हे काही नव्हतं, होते पण मला नाही काढल्या त्या. तर ही अशी झाली. मग पहिली कॅसेट झाली आणि मग तेव्हा नेटकच झी स्टार स्पोर्ट आलं होतं, हे बाकीचे चॅनल नव्हते. मग व्हिनसनी माझी मुलाखत घेतली. ती 650 पेपरला आली, महाराष्ट्रातल्या सगळ्या पेपरला, सह्याद्रीवर वगैरे आलं ते. आणि मग मला महेश कोठारे म्हणे, टिळक ब्रिजला लय मोठं होर्डिंग लागलं म्हणजे तुमचं. असे 14 लावली होती त्यांनी. त्याच्यातला म्हणजे माझा फोटो इतका असेल एवढा.
मी रात्रीच्या 12 वाजता मुंबईच्या आमदार निवास मधून दादरचा टिळक ब्रिजचा पाहायला गेलो. तो बोर्ड. मग तेव्हा लोकांना वाटतं एका रात्रीत विजय तनपुरेचं नाव झालं. नाही, हे सातत्य ठेवलं. आणि म्हणून संसार असो किंवा परमार्थ याच्यामध्ये 2 गोष्टीला खूप महत्व आहे, की कोणती गोष्ट जर करायची असेल तर ती नियमाने करा आणि त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी संयम ठेवा. आणि नियम आणि संयम याच्यातलं जर पहिलं शब्द काढलं तर फक्त यमच खाली राहतो. आमच्या शिर्डीच्या साईबाबांनी तेच सांगितलं ना, श्रद्धा आहे ना, सबुरी मात्र ठेवा. विश्व शिवशाहीर ही पदवी कोणत्या ठिकाणी आणि किती लोकांसमोर आपल्याला बहाल झाली? ती राजा सिंदखेडला जिजाऊ जयंतीच्या वेळेस समोर 10 ते 12 लाख लोक असताना आणि उदयन महाराज, संभाजीराजे, तंजावरचे बाबाराजे आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे सगळ्यांच्या वतीनं ती दिली गेली. विश्व शिवशाहीर एवढं मोठं मान सन्मान प्रतिष्ठा मिळून देखील पुन्हा विद्यार्थी होऊन कीर्तन शिकण्याची काय गरज वाटली आपल्याला? कीर्तनामध्ये मी अपघाताने आलोय. म्हणजे मुंबई दूरदर्शनवर एक कार्यक्रम चालायचा की नाचू कीर्तनाची रंगी आणि दर शनिवारी एका महाराजाचं कीर्तन असायचं. आता मी टीव्हीला 1987 पासून आहे. आणि मग ते म्हणे तुम्ही एखादा अभंग घेऊन करा बा कीर्तन. म्हणलं ठीक आहे बा, एखादा अभंग घेऊन मी करीन मी कीर्तन. काय त्याला कपडे घालायचे, धोतर घालायचे, फेटा बांधायचा, करायचं. पण मला टीव्हीला पाहिल्यानंतर कोणी म्हणलं "बा, या आमच्याकडे सप्ताह आहे, त्याचे काही नियम असतील ना, असंच कसं जमणार?" ती म्हणलं मी शिकून घेतो पहिलं. आणि मग महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे तिथं अक्षरशः खोटं बोललो मी. आणि कारण ते वयाची अट होती, 30 पूर्ण झालेल्या त्याला ते दिलंच जात नव्हतं. तेव्हा मी 35-36चा होतो. आता काय करायचं तुम्ही लहाय मी 30 आता संपणार आहे म्हणलं 25 डिसेंबरला अजून टाइम आहे. तसे तुम्ही दिसायला आजही तुमचं वय कमीच वाटतंय. काही लोक म्हणते महाराज वय वाटत नाही, आहे ना. आणि मग खोटं बोलून तिथे पोहोचलो. अशोक सावंतनी माझी एकदम लहान मुलासारखी सेवा केली. कारण रात्री टाळ्याची प्रॅक्टिस करीत करीत 1:30 वाजायचा आणि पुन्हा पहाटे 4ला उठायचो गार पाण्याने आंघोळ. इतकं केलं माझं त्यांनी महिनाभर. पण तेव्हा मी आज कीर्तन करायला लागलो. शिवाश्रम नेमकं काय आहे आणि त्याच्या मागचा आपला उद्देश काय होता? शिवाश्रम ही माझे गुरु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची संकल्पना. येताना बाबासाहेब त्यांचे दर्शन घेतलं. त्यांना शुगरमुळे पाय कट केला होता. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये 2200 अनाथ मुलांना ग्रॅज्युएट केलेलं. आता वृद्ध होऊन थकलेत ते लोक. आणि मग तिथे माझ्या गुरुचं स्वप्न माझ्या गुरुंनी माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. हे माझं नाही, शिवायन कथा जी चालते ते नाव आहे बाबासाहेब देशमुखांचं. 87 साली शिवगर्जना जो कार्यक्रम सुरू केला ते नाव बाबासाहेब देशमुखांचं. 7 दिवस जसं आमचे ढोकबाबा रामायण करतो तसे मी शिवायन करतो. आणि आता जे शिवतंत्र चालू केलंय परिवार तेही माझ्या गुरूंचंच नाव आहे. माझं काहीच नाही, फक्त आवाज माझा, विचार छत्रपतींचे आणि प्रेरणा माझे आई वडील आणि माझ्या गुरूंची. विश्व शिवशाहीर म्हणून पहिले भारताच्या बाहेर आपलं जेव्हा प्रेझेंटेशन होतं तो अनुभव कसा होता? कामगिरी बारांना म्हणलो काहीतरी आहे अशी साधना कोणतीही करत ती सफल होते. मी त्यांनी भागवतातला एक मंत्र सांगितला. अनेकांना वाटेल ही अंधश्रद्धा आहे, नाही, मी ते पाहिलंय ते. आणि मग मला सांगितलं हा मंत्र तुम्ही 108 वेळा जपायचा, म्हणायचा. ठीक आहे. आणि मग पूर्ण नियम दिले त्याला, बाहेरचं पाणी प्यायचं नाही वगैरे 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 सगळं अशा म्हणजे क्वालिटी अँड प्युरिटी मध्ये राहायचं असं. आणि मग मुंबईला गेलं तरी मी पाणी बरोबर ठेवायचो, बिसलरी विकत सुद्धा नाही घेतली आणि घोंगडीवर झोपायचो. 108 दिवस सांगितले ना, 108वा दिवस झाला संभाजीराव देशमुखांचा आफ्रिकेतून फोन आला. बाळासाहेब ठाकरे वारलेले होते आणि त्यांच्या अस्थी तिकडे बी गेल्या होत्या. मग ते महाराज तुम्ही एवढे बाळासाहेबांच्या जवळ होते तर तुम्ही पोवाडा करा, कार्यक्रम करूया, पण आपल्याला तुम्हाला एकट्यालाच यावं लागेल. मग माझ्याबरोबर कोण नव्हतं पाहायला. निलेश पांडेला म्हणलं चल बा तू पासपोर्ट आहे तर चल माझ्याबरोबर. आणि मग हिंदीतून कार्यक्रम केला. त्याला नाव दिलं वसुधैव कुटुंबकम असं नाव दिलं. आणि तो कार्यक्रम झाला. मग पहिला दौरा सुरू झाला. आता तर मी बोस्टन, न्यूजर्सी, शिकागो, ब्लिमिंग्टन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया इकडे दौरे येत माझे. एक जण मला म्हणतो महाराज तुम्ही शिवाजी राजाला अमेरिकेत घेऊन चालले. म्हणलं भावळा झाला काय, मी नाही घेऊन चाललो, मला शिवाजी राजे घेऊन चालले. आपण जे काही शिवतंत्र शिकवता तेही आधुनिक पद्धतीने. ऐश्वर्य म्हणलं की 7च का निवडले, 8, 9, 10 का नाही निवडले?
बरी मोठी गंमत येते. सातच सात, हम साथ साथ है असा पिक्चर होता. 7 वर खूप आहे बघा. आठवड्याला वार 7 येतात. छत्रपतींची घोडे 7च होते. संगीतामध्ये सूर 7 आहेत. त्याच्यानंतर जगातील आश्चर्य 7 आहेत. शरीरामध्ये मुख्य ग्रंथी 7 आहेत. आपण जे मेडिटेशन जे ध्यान करतो ते चक्र तेही 7 आहेत. लग्नामध्ये फेरे 7 आहेत. ऋषी सुद्धा 7च होते. तर सगळं सगळं 7 7 7 7 आहे. तर मग तसेच देवाने, अल्लाने, परमेश्वराने, गॉडने, ईश्वराने, निसर्गाने किंवा कॉस्मिक एनर्जीने प्रत्येकाला 7 ऐश्वर्य सुद्धा दिली. आठवड्याला वार जर 7 आहे, तर 8वा नाहीच येतो. आपला जन्मही 7च दिवसात होतो. मृत्यूही 7च दिवसामध्ये होतो. 8वा दिवस कुणालाच नाही. आणि मग ते 7ची कमाल जी आहे ना ती, मला वाटतं त्या जेम्स बॉन्डचंही 7चाच काहीतरी होतं. मला नाही माहिती पण हां, 007. 007 हां. म्हणजे ही जी गंमत आहे, की त्याच्यावरून ते 7 तयार झाले. मग 7 ऐश्वर्यावर जगलं माणसाने, की बस मग प्रत्येकजण आणि शिवतंत्रात आलेला प्रत्येकजण मी त्याला जगायला लावतो. डिप्रेशनमध्ये गेलेले अनेक तरुण बाहेर आलेत. आतापर्यंत या कार्यक्रमामुळे 13 आत्महत्या थांबल्या. 13ची 13 की कसं जगू म्हणणारे. कारण मी जर पुस्तकं वाचून बोलायला लागलो त्याला मजा नाही काही. मी जे जगतो ते एवढंच बोलतो. आणि त्याच्यामुळे मग काय आणि स्पर्धा करायची कारण नाही. माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. हे 7 शिवतंत्र शॉर्टमध्ये कसे सांगू शकाल? बघा, पहिला ऐश्वर्य प्रत्येकजण हेल्थली रिचनेस असावा. दुसरा तो मेंटली रिचनेस असावा. तिसरा इंटेलिजंट रिचनेस असावा. चौथा तो सोशली रिचनेस असावा. 5वा तो स्पिरिच्युअली रिचनेस असावा. 6वा इमोशनली आणि लास्ट इकॉनॉमिकली रिचनेस असावा. म्हणून मी त्यांच्यासाठी PTFAR असं फॉर्म्युला सांगतो. P म्हणजे सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम देणे. T म्हणजे तसे थॉट तुमचे बनतात. PTF म्हणल्यावर फिलिंग तयार होते. A म्हटल्यावर तुम्ही ऍक्शन करता, कारण माऊली म्हणतात क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आणि A ऍक्शन झाल्यावर R जो उरतो तो रिझल्टच उरतो. या 5 आणि पंचमहाभूताप्रमाणे चाललं ना, प्रत्येक गोष्टीतून हे घेतलं. एकदा की तो जमिनीवर आला की सगळी उत्तरं, म्हणजे मी सांगतो 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे प्रत्येकात आहेत. फक्त त्याच्यावर धूळ साचली, ती साफ केली ना, की मग ते सगळं बाहेर येतं. आज जर पालकांना त्यांच्या मुलांना शिवचरित्र शिकवायचं आहे, तर ती सुरुवात कशी केली पाहिजे? वडिलांनी, पालकांनी, आईनी सांगून होणार नाहीये. तर मुलं चोर असतात, चोर. हा, आपण केलेली कृती ते चोरतात आणि तिची अगदी. कॉपी पेस्ट करतात. पण नुसतंच बोलून होणार नाही. ते तू असं कर आणि तू तसं कर. ते कृतीमध्ये त्याचा हे केलं, कृतीमध्ये आणलं की मुलं तिची आपली कृतीची कॉपी पेस्ट करणार आहे. यशाचं रहस्य यावर मी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो. आपण आज जे यश संपादन केलंय, तर यासाठी आपण नेमकं कोणत्या गोष्टींचा अवलंब केला? असे 3 रहस्य कोणते? छान आहे. एक तर म्हणजे आपण आज कालच्यापेक्षा किती चांगलं झालो हे माझं पहिलं नियम. दुसरं, आज आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात काय परिवर्तन झालं किंवा आपल्यामुळे त्याला आनंद काय मिळाला, हे दुसरं रहस्य आहे. आणि हे शेवटपर्यंत सातत्यानं करीत राहणे हे तिसरं रहस्य आहे. तुमच्यासारखा वक्ता बनायचं असेल तर सर्वात पहिले कोणती चांगली सवय लावून घ्यावी लागेल? सगळ्यात पहिली सवय ऐकणे, दुसऱ्याचं ऐकणे. म्हणून देवाने पाहा ना, कान 2 दिलेत आपल्याला, 2 कानाने ऐकायला आणि एकच तोंड दिलं बोलायला, म्हणजे कमी बोला. 2 कान दिले. एक जण तरी म्हणतो, महाराज कानाला इथे भुसके हे कानाला ठेवलं म्हणजे. म्हणलं नाही, ते देवाला माहित होतं का म्हातारा झाल्यावर तुला चष्मा लागणार आहे, तो अडकायचा पुढं त्याच्यासाठी. म्हणजे अमेरिकेचे एक प्रसिद्ध लेखक आहेत पहा, जोसेफ डॅनियल, त्यांचं एक वाक्य आहे की तुम्ही भारतीय खरंच भाग्यवंत आहात म्हणतात की तुमच्या देशामध्ये, तुमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांसारखा हे राजा जन्माला आला. म्हणजे जगाच्या बाजारामध्ये मॅनेजमेंट गुरु अशी एक संकल्पना आली आहे. माझ्या राजाच्या चरित्रातील प्रत्येक मोहीम ही मॅनेजमेंट गुरुचा बाप आहे. म्हणून जेव्हा आपण बोलतो ना, तर लक्षात काय येतं पहा, भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, श्रावण बाळाची मातृभक्ती, भगीरथाचा प्रयत्न करण्याचं दातृत्व इत्यादी सगळे गुण माझ्या राजाच्या चरित्रामध्ये येतात.
म्हणून अष्टावधानी राजा. आणि आजकाल ते करतात ना मल्टीटास्किंग जे होतं ना, कारण मेंदूला पुन्हा जागेवर स्विच करायला 23 मिनिटं जातात. हे लोकांना माहित नाही ते. म्हणून मी हे करीन, ते करीन, ते करीन. लॅपटॉपवर उघडलं का अनेक अनेक ते उघडून तिथे इकडे मेल पाहणार, इकडे युट्यूब चालवणार, इकडे व्हॉट्सअप चेक करणार. त्याच्यामुळे त्यांची एकाग्रता राहत नाही, म्हणून ते सक्सेस होत नाही. यशाचं जे राज आहे ते 3 दिवसाच्या शिबिरामध्ये होतच. आणि मग मी टार्गेट काढायला लावतो तर तुला किती पैसे कमवायचे, बस तिथे नाही तर समाधान नाहीत ना. मग जिथे कमवायचे मग ते करण्यासाठी मग मायक्रो प्लॅनिंग 90 दिवसाचे गोल काढून देतो. लोक सहज म्हणतात ना 360 डिग्री चेंज करूया, पण 360 डिग्री म्हणजे काय, 90 दिवसाचे 4 स्टेज होतात. तर 365 मधून 5 दिवस देवाला दिले तर 360 दिवस स्वतःवर काम केलं की मग. आणि मी म्हणतो 999 दिवस काम करा. 1000वा दिवस जो असेल ना त्या दिवशी मिलिनियर. पहिला नियम आहे मायक्रो प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजन करणं. दुसरा नियम आहे एकमेकाला मदत करणं. तिसरा नियम आहे स्वतःशी इतराशी सत्यात राहणं. हे चौथा नियम 100% देणे कोणत्याही कामाला. नाही तर 2 लोक मित्र भेटले का, फोन आला का लगेच बोलणं थांबते, थांबा का फोन आला बघा. नो, त्याला अर्थच नाही. हे शिकवतो. 5वा नियम स्वनिरीक्षण करणे, आपण किती पाण्यात आहे. 6वा नियम आगाऊपणा न करणे. आणि 7वा नियम मनमोकळेपणाने राहणे. पुन्हा त्याला यशाचे 7 सिद्धांत आहेत, 7 सवयी मी लावायला लावतो, तुमच्या कोणत्याही असू द्या. या सगळं 7 वर तो असा बदलत जातो 180 दिवसात. मग म्हणतो सद्गुरू वामनराव पैंचं एक वाक्य आहे, त्याला लागू पडतं. मग तोच म्हणतो खरंच मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. आज मुलं पालकांना उद्धटपणे बोलतात, रागाच्या भरात घर सोडून जातात. तर अशा मुलांना आई वडिलांची जाण व्हावी यासाठी एका ओळीमध्ये काय आपण संदेश द्याल? आजकाल आपल्याला आई वडिलाचं ऐकायला लाज वाटते, आईची ऐकायला लाज वाटते. शिवाजी राजांनी आयुष्यामध्ये 3च गोष्टींचं ऐकलं. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त जन्मदात्या आई वडिलाचा सन्मान करा. का एवढा मोठा राजा पण आपल्या आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. पण आम्हाला आजकाल आईचं ऐकायला लाज वाटते की लोक दूध खोळा म्हणतील ना. पण एक सांगतो, जो आईची किंमत करतो आणि जो स्वतः आईला स्वतःला दूध खुळा समजतो ना, तोच नाद खुळं कर्तृत्व करून दाखवू शकतो. म्हणून बाकीचे आणि तरी सगळ्या मुलावर दोष देऊन उपयोग नाही. काही ठराविक आहेत ती मुलं, यालाही पुन्हा जबाबदार पालकच आहेत. त्यांनी त्या पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि अडचणी आल्या तर मला विचारा, मी सांगेल ना कुठं रावरेली यायचं त्यासाठी. जर काही प्रेक्षकांच्या जीवनात अशी द्विधा मनस्थिती असेल किंवा खूपच मोठ्या संकटात ते फसलेले आहे, तर त्यांना आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कसे करू शकतात? विजयतनपुरे.com एवढ्या वेबसाईटवर मला संपर्क होऊ शकतो. तर आता आपण शेवटचा राऊंड आहे रॅपिड फायर. छत्रपती शिवाजी महाराज एका शब्दात जर लोकांना सांगायचे असतील तर कसे सांगाल? शिवतेज. म्हणजेच शिव म्हणजे कल्याण आणि तेज म्हणजे कल्याणाचं तेज. एका वाक्यात म्हणले मग मी एकच वाक्यात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एका शब्दात कसे म्हणतात? तेच वाक्य ना, हिंदू हृदय सम्राट. एका वाक्यात तेवढंच. कारण बाळासाहेब कधी म्हणलेच नव्हते की मला सरसेनापती म्हणा. नशीब की मेहनत? मेहनत नंतर नशीब येतं. आपल्या यशाचं सर्वात मोठं रहस्य? सातत्य. आजचा आपला सर्वात मोठा शत्रू कोण? आळस. प्रत्येक घरात असायला हवी अशी एक गोष्ट कोणती? छत्रपतींचं चरित्र किंवा संस्कार. आपण पुस्तक प्रेमी आहात, पण प्रत्येक तरुणाने वाचावं असं पहिलं पुस्तक कोणतं? शिवभारत. कोण लेखक आहे? कवी परमानंद. आपल्या नेवासे तालुक्यात छत्रपतींच्या बरोबर असताना त्याच्यातले काही पानं गायब झालीत. लंडनमध्ये आहे. अमेरिकेला जाताना मी लंडनला मुक्काम करणार आहे ना, तेव्हा शोधणार आहे ते. छान. प्रेक्षकांसाठी आयुष्य बदलावणारं एक वाक्य? शिवतंत्र. यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. आज आपल्याला विश्व शिवशाहीर श्री विजयजी तनपुरे साहेब हे उपलब्ध झाले. त्यांनी आपल्याला वेळ दिला. सर, मी खरंच आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या सर्व प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. पण मी त्याहीपेक्षा मी तुम्हाला धन्यवाद देईल की हे सगळं या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तरुणांपर्यंत जाईल. दिशाहीन झालेले तरुण याच्यातून शिकतील आणि म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करायचं अजिबात विसरू नका.
कारण तुमच्या कमेंट मधून सुद्धा आम्हाला नवीन काही